ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघितलं का ट्रिकने काम आपलं किती सोपं झालं. नाही तर तुम्हाला तर या ठिकाणी काय करावं लागलं असतं, इथं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर घ्यावा लागला असता, पण इथं यू इंटू व्ही रूल लावून परत डीवाय बाय डी ची अर्ग्युमेंट करावी लागली असती. पण एवढं काम करण्याची गरज नाहीये. 101% या चॅनलवरती फायदा होणार, कारण की तुम्हाला असेच सेम क्वेश्चन 2027 मध्ये येताना दिसतील. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बघितलं का, याच टाईपचा सेम क्वेश्चन आपण डिफरन्शिएशनच्या कम्प्लीट सिरीज मध्ये मी घेतलेला होता. बघा कसा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन बनवलेला आहे. त्यांनी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिलेला नाहीये. इथं तुम्हाला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागेल. इथं तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला समजेल की हा जो फॉर्म्युला आहे सेक टू एचा, हा कॉस टू एचा. हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं ना की डिफरन्शिएशन चॅप्टर वरती मी लेटेस्ट पीवायक्यू म्हणजे 2026 चे एमएसटी सीईटी चे पीवायक्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर बघा आपण या लेक्चर मध्ये आपण सीईटी 2026 चे कोणते कोणते पीवायक्यू विचारले गेले होते, त्या पीवायक्यू साठी आपल्याला अप्रोच काय लावायचे आहेत, त्यासाठी ट्रिक लागणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला तुम्हाला या सेशन मध्ये मिळणार आहेत. पण त्या अगोदर महत्वाचं म्हणजे मी डिफरन्शिएशन वरती एक कम्प्लीट सिरीज बनवलेली आहे, ती तुम्हाला प्रॉपरली आली पाहिजे, म्हणजे आपल्याला इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येणार नाहीये. तर लगेच वेळ न लावता सुरुवात करूया आपल्या या मंजिल म्हणजेच टार्गेटला. तर बघा एमएसटी सीईटी 2026 चे पीवायक्यू, तर त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा हा पहिला क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. इफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन वाय प्लस रूट वाय अपॉन एक्स इज इक्वल टू 6 देन डीवाय बाय डीएक्स. तर एक क्वेश्चन बघा आपल्याला या टाइप मध्ये दिलेला आहे. सुरुवातीला आपण याला सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. तर क्लिअर आहे, क्लिअर आहे. मला सांगा सगळ्यांनी आता समोर द्यायचं आहे. बघा तुमचं काम आता सोपं होणार आहे. सो रूट एक्स अंडर रूट ऑफ एक्स अपॉन वाय, तर याच थिंगला मी असं लिहून घेऊ शकतो, रूट एक्स अपॉन रूट वाय प्लस रूट वाय अपॉन रूट एक्स. हे सर नो एक्सपोनेंटची प्रॉपर्टी. ठीक आहे ना, आपण काय करू शकतो, पॉवर आपण सेपरेट आउट करू शकतो. इज इक्वल टू 6. सेम आपण जसं नंबर सॉल्व्ह करतो, इथं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो रूट एक्स ने रूट एक्सला मल्टिप्लाय केलं तर किती येईल रे, किती? रूट एक्स ने रूट एक्सला मल्टिप्लाय केलं तर एक्स येईल, प्लस रूट वाय ने रूट वायला मल्टिप्लाय केलं तर वाय येईल, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय होईल रे, स्क्वेअर रूट ऑफ रूट एक्स इंटू रूट वाय. दोघं मल्टिप्लाय झाले, इज इक्वल टू किती, इज इक्वल टू 6. क्लिअर आहे. आता सेम काम करा तुम्ही, काय करा, हा जो रूट एक्स इंटू रूट वाय आहे तो त्या साईडला शिफ्ट करून घ्या. म्हणजे हे काय होईल रे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स रूट वाय. येस और नो. आता बघा तुम्ही इथं पण डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकता, पण अजून आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. रूट मध्ये थोडं काम आपलं डिफिकल्ट होऊ शकतं, त्यामुळे काय करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. काय करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. सो आपण काय करूया, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर इथं काय होईल रे, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि 6 रूट एक्स रूट वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर दिअर फोर हे ओपन करा आता, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy इज इक्वल टू 6 चा स्क्वेअरिंग 36, 6 चा स्क्वेअर 36, रूट एक्स काय होईल एक्स आणि रूट वायचं वाय होईल. तर बघितलं का, हे असं इक्वेशन आपलं बनेल. आता काय करा, हा जो आहे 36xy हा या साईडला शिफ्ट करा, किंवा इथून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी पण चालेल, पण आपल्याला हे काम करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2xy आणि हा मायनस इकडे आला 36xy इज इक्वल टू 0. तर आता इक्वेशन काय बनलंय बघा, इक्वेशन काय बनेल आपलं, काय बनेल, सो दिअर फोर एक्स स्क्वेअर हा 2xy आणि हा मायनस 36y किती होईल रे, मायनस 34xy आणि हा प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर क्लिअरली बघितलं का, प्लस 2xy आणि हा मायनस 36xy किती रे, किती मायनस 34xy येणार आहे. आता बघा या ठिकाणी जे फंक्शन आलेलं आहे ते इम्प्लिसिट फंक्शन मध्ये तयार झालेलं आहे, आणि या टाईपच्या फंक्शनला मी तुम्हाला एक ट्रिक दिली होती. ज्यांना पण ट्रिक माहित नाहीये त्यांनी डिफरन्शिएशन मध्ये जाऊन इम्प्लिसिट फंक्शनचा व्हिडिओ प्रॉपरली बघा, तिथे मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. आता एमएसटी सीईटीचे क्वेश्चन्स असल्यामुळे आणि एमसीक्यू असल्यामुळे आपण ट्रिक लावणार आहोत. कॉन्सेप्टने पण आन्सर येईल, आणि जर आपल्याकडे ट्रिक असेल तर यूज करून घेऊया. तर ट्रिक काय होती आपली, येस काय असते ट्रिक, काय असते बघा. आता डायरेक्ट करू नको, मायनस आठवा
काय रे इथं ट्रिक एकदा वाटलं लिहून देतोय. मायनस मायनस काय असतं आपल्याला काय करायचं रे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड त्यावेळेस वायला काय करायचंय कॉन्स्टंट. ही पुन्हा एकदा ट्रिक सांगतोय मी तुम्हाला इथं ठीक आहे. डिवाइडेड बाय डिफरन्शिएट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय अँड एक्स कॉन्स्टंट तिथं ठेवायचा असतो. अशी मी ट्रिक सांगितलेली आहे आणि कॉन्सेप्टने पण क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत. पण जर ऑप्शन असतील तर ट्रिक लावाय न जाता मस्ट आहे. ठीक आहे मग लावा आता डायरेक्ट ट्रिक. ही ट्रिक वापरायची आपल्याला. ही जी आहे ती मुलांनो ट्रिक आहे dy बाय dx काढतो आपला डायरेक्ट. हा काय काढतो आपल्याकडे dy बाय dx आणि यालाच आपण ट्रिक म्हणतोय. तुम्हाला सांगितलेलं आहे मी ठीक आहे ना. सो लावा मग dy बाय dx इज इक्वल टू मायनस लिहून घ्या. आता बघा रे विथ रिस्पेक्ट टू एक्स ना डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x मायनस 34 कॉन्स्टंट तसाच विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे वाय येईल सोबत आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय रे कॉन्स्टंट आहे तो त्याचा आन्सर 0 होईल कारण वाय तर कॉन्स्टंट ठेवलाय आपण. सिमिलरली खाली करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय नाही म्हणजे डिनॉमिनेटरला. सो एक्स जो आहे तो आपला 0 होईल कॉन्स्टंट आहे मायनस आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे त्यामुळे इथं काय 34x आणि वायचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती 2y. झाला आता आन्सर मॅचअप करून घ्या आपलं. बघा काय काय बाहेर येतंय इथून बघा इथं 2 ऑप्शन मध्ये जर बघितलं तर 17 आहे त्यामुळं आणि x आहे तर 2 कॉमन काढा. 2 जर कॉमन काढलं एक काम करूया आपण मायनस आत मल्टिप्लाय करून घेऊया ठीक आहे ना किंवा पहिल्यांदा 2 कॉमन काढून घेऊ. जर आपण 2 कॉमन काढलं तर आत काय राहील रे x मायनस 17y अपॉन जर आपण इथं 2 कॉमन काढलं तर इथं राहील मायनस 17x प्लस वाय. 2 कॉमन काढलेलं आहे सो 2 ला 2 कॅन्सल. आता चेकआउट करा तर बघा हा मायनस आहे x मायनस 17y कुठं आहे x मायनस 17y म्हणजे ऑप्शन बी आणि सी मध्ये x मायनस 17y आहे आणि हा जो मायनस आहे तो डिनॉमिनेटरला देऊन टाका. इथला मायनस डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा मग आन्सर काय येईल आपलं तर वरती काय राहिलं x मायनस 17y अपॉन जर हे मायनस न डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस काय होईल मायनस मायनस प्लस आणि प्लस पण काय होईल रे मायनस. अशा तऱ्हेने आपलं आन्सर आलेला आहे y डॅश दॅट इज dy बाय dx. सो क्लिअरली ऑप्शन कोणता होतोय x मायनस 17y अपॉन 17x मायनस y म्हणजेच आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे रे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघितलं का ट्रिकने काम आपलं किती सोपं झालं. नाही तर तुम्हाला तर या ठिकाणी काय करावं लागलं असतं इथं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर घ्यावा लागला असता पण इथं यू इंटू व्ही रूल लावून परत डीवाय बाय डीएक्स ची अरेंजमेंट करावी लागली असती पण एवढं काम करण्याची गरज नाहीये. सो पहिलाच बघितलं का पीवायक्यू किती सोपा होता आणि इथं आपल्याला ट्रिकने हेल्प केलेलं आहे. सो नोट डाऊन. लगेच दुसरा क्वेश्चन बघून घेऊया. चला तर लगेच सेकंड पीवायक्यू बघून घेऊया. काय आहे इफ एक्स इज इक्वल टू ए साइन क्यूटी अँड वाय इज इक्वल टू ए कॉस क्यूटी देन व्हॅल्यू ऑफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऍट टी इज इक्वल टू पाय बाय 3. सो क्लिअरली पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वरती हा क्वेश्चन आलेला आहे आणि या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडीच घेतलेला आहे. बघितलं का सिमिलर पॅटर्न मध्ये क्वेश्चन येत आहेत. तर आता फक्त सेकंड ऑर्डर आहे त्यामुळे आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार आहोत. तर सेमच सुरुवातीला सेकंड ऑर्डर आहे म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑर्डर काढावं लागेल. तर लगेच लिहून घेऊया आपण dy बाय dx इज इक्वल टू काय असणार वरती कोण असणार आहे विथ रिस्पेक्ट आहे. तर आता काय करायचंय बघा रे नेहमी लक्षात ठेवायचं डायरेक्टली आता आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला बिकॉज दिस इज द पीवायक्यू. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे वेळ कमी असतो ठीक आहे ना स्पीड करा. तर डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतोय बघा मी इथं y इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी. ए कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू टी आहे आपलं तर ए कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह काय रे 3 cos स्क्वेअर टी इंटू पण तो टी आहे का नाही तो तर कॉस टी आहे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काय येईल मग मायनस साइन टी. लक्षात ठेवा कॉस टीचा अगेन डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. आता बघा रे आता विथ रिस्पेक्ट टू इथं बघा इथं एक्स आहे सो एक्स विथ रिस्पेक्ट टू टी ला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजे ए साइन क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह इथं काय होता ए इंटू साइन क्यूब टी म्हणजे काय 3 साइन स्क्वेअर टी इंटू साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे कॉस टी. बघा रे जे पण डायरेक्टली पीवायक्यू बघायला आलेले आहेत त्यांना या गोष्टी माहित पाहिजेत आणि याच्यावरती प्रॉपरली आपण कॉन्सेप्टच्युअल व्हिडिओ बनवलेले आहेत एक्झाम्पल पण घेतलेले आहेत. आता इथं मी गोष्टी डायरेक्टली करतोय ठीक आहे ना. सो ए ला ए कॅन्सल 3 ला 3 कॅन्सल मग आता मग काय होईल रे इथला एक कॉस आणि इथे एक कॉस कॅन्सल होऊन जाईल
हा एक साईन आणि इथला एक साईन कॅन्सल होऊन जाईल आपला. सो dy बाय dx ची व्हॅल्यू आपली काय येईल मग? काय येईल रे? इथं सर मायनस आहे, इथं प्लस राहत आहे, ठीक आहे ना. सो हे बघा इथं, हा सॉरी हे मायनस आहे, इथला कॉस राहिला, इथला साईन राहिला. सो मायनस कॉस अपॉन साईन, मायनस कॉस अपॉन साईन काय असतं? कॉस अपॉन साईन कॉट. सो कॉट टी येईल. किती जणांना कळालंय? किती जणांना कळालंय? लक्ष द्या. हे बघा इथलं काय झालं? मायनस, इथला कॉस राहिला, इथला साईन राहिला. सो कॉस अपॉन साईन काय राहिलं रे? कॉट टी. आता पण दिस इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय करायचं? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. डी 2y अपॉन dx2. मग करा ह्याला अगेन डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो याचा सेकंड ऑर्डर काय येईल मग? d2y अपॉन dx2 म्हणजे सेकंड ऑर्डर. आता मायनस मायनस करून कॉट टीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. कॉट एक्सचं काय असतं? कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर असतं. कॉट एक्सचं काय? टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, पण आता टी आहे तो. पण तो एक्स आहे का? नाही. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे काय रे? dt अपॉन dx मल्टिप्लाय मध्ये dt अपॉन dx येईल. ठीक आहे. सो मग आता आता काय करायचं आहे? मायनस हे बघा, हे कोसेक स्क्वेअर टी घेऊया इंटू dt बाय dx ची व्हॅल्यू बघा रे. dt बाय dx ची व्हॅल्यू हे बघा, इथं आपण dx बाय dt काढलं होतं. dx बाय dt ची व्हॅल्यू काय आली आपली? dx बाय dt ची व्हॅल्यू आपली काय आहे? ही आहे ना 3a साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. ठीक आहे ना. मग आपण याला उलट करून घेऊ शकतो. dt बाय dx ज्यांच्या परिस्थितीत आलेला आहे त्यांनी इथं काय 1 अपॉन लिहिले. काय रे? 1 अपॉन 3a साइन स्क्वेअर टी कॉस टी. समजतंय का सगळ्यांना? तर आता ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुटअप करायची आहे. तर dt बाय dx ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे रे? 1 अपॉन 3a साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. सो हे झालं आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग आता काढून घ्या मग y डॅश ऍट t इज इक्वल टू पाय बाय 3. सो व्हॅल्यू पुटअप करून घ्या मग. कोसेक स्क्वेअर पाय बाय 3, कोसेक पाय बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर करूया, ठीक आहे ना. इंटू 1 अपॉन 3a इंटू साइन पाय बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर करूया आणि कॉस पाय बाय 3. ठीक आहे. आणि जस्ट काय करतात आता? याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करून आपला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. सो y डबल डॅश t इज इक्वल टू पाय बाय 3 इज इक्वल टू पाय बाय 3. चला या आता बघ रे, साइन पाय बाय 3 काय असतं आपलं? साइन पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती? पाय बाय 3 म्हणजे किती रे? पाय बाय 3 म्हणजे जवळजवळ 60 डिग्री. किती? 60 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. क्लिअर आहे? ठीक आहे. मग आता मला सांगा, सो व्हॅल्यू साइन 60 डिग्री काय असतं आपलं? √3/2. साइन 60 डिग्री काय असतं आपलं? √3/2. मग कोसेक 60 डिग्री काय येईल रे? √3/2 म्हणजे काय? त्याचं उलट होईल 2 अपॉन √3 ब्रॅकेट स्क्वेअर 1 अपॉन 3 इंटू साइन पाय बाय 3. साइन पाय बाय 3 म्हणजे काय रे? √3/2 √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60. कॉस 60 त्यावेळेस काय असतं रे? 1/2 असतं. ज्यावेळेस साइन 60 √3/2 असतं त्यावेळेस कॉस 60 1/2 असतं. ठीक आहे ना. मग सिम्प्लिफाय करून घ्या आता. तर बघा हे जर वरती गेलं बघा, आता इथं 2 चा स्क्वेअर किती होईल? 2 चा स्क्वेअर 4 अपॉन √3 चा स्क्वेअर 3 इंटू हा बघा ह्या वरती पाठवू. हा 2 चा स्क्वेअर 4 हे वरती गेलं तर 2 चा स्क्वेअर 4 आणि हे √3 चा स्क्वेअर काय रे? 3. जे डिनॉमिनेटर टर्म आहे ते वरती पाठवते, त्यामुळे त्याचा रेसिप्रोकल तयार होईल. इंटू परत हा 1/2 होता तो पण वरती गेला 2. ठीक आहे ना. ठीक आहे. ओके ओके. आणि डिवाइडला मग काय होईल? डिवाइडला काय राहील मग? सो डिवाइडला डायरेक्ट इथं लिहू का? मग इथंच लिहून टाकतो. ठीक आहे ना. सो डिवाइडला काय राहिलं मग? 3a. डिवाइडला काय राहिलं रे? 3a. सर क्लिअरली बघितलं ना, 3a राहिलं डिवाइडला, त्यामुळे इथं लिहून टाकलं डायरेक्टली. काही प्रॉब्लेम नाहीये. 1/2 जे होतं तो 2/3a केला. काही प्रॉब्लेम नाही. चला तर लगेच आता आन्सर किती येईल? 4 4 जा 16, 16 2 जा 32 अपॉन 3 3 जा 9, 9 3 जा 27. सो क्लिअरली 27a आन्सर येईल. म्हणजे
हा वाय डॅश डबल डॅशचा आन्सर किती रे ऍट टी इज इक्वल टू पाय बाय 3 ला आन्सर येईल तुमचं सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बघितलं का याच टाईपचा सेम क्वेश्चन आपण डिफरन्शिएशनच्या कम्प्लीट सिरीज मध्ये मी घेतलेला होता. बघा त्याच रिलेटेड सगळे क्वेश्चन पडलेले आहेत. त्यासाठी म्हणतोय कॉन्सेप्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर एक्झाम्पल नंबर 3 बघूया पीवायक्यूचं. तर काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा नीट रीड करा. इफ सेक इनवर्स x square plus y square upon x square minus y square is equal to 2a such that y dy by dx is equal to x into f of a then the value of f of 2 pi by 3 is. म्हणजे आपल्याला या इक्वेशनला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये f of a ची व्हॅल्यू बघायची आहे जे की आपल्याला तिथं सॉल्व्ह करायचं आहे परत. ठीक आहे तर सिंपल आहे. आता लक्षात द्या सेक इनवर्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. तर हा जो सेक इनवर्स आहे ना त्या साईडला ट्रान्सफर करा आणि बघा काही फॉर्म्युला वगैरे म्हणतोय का. बघा मी काय करतोय लक्ष द्या. तर मला सांगा हे जे आपलं एक्झाम्पल आहे बरोबर आहे याच्यामध्ये मी काय करतोय बघा हा सेक इनवर्स त्या साईडला ट्रान्सफर करतोय. मग काय रे काय मला सांगा इक्वेशन काय बनेल आपलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हा सेक इनवर्स इकडे गेला तर काय बनेल रे सेक 2a बनेल सेक 2a. आता नीट ऑब्झर्व करा आपल्याकडे बघा सेक 2a इथं बघा इथं प्लस आहे इथं मायनस आहे. जर तुम्ही इथून जर एक्स स्क्वेअर तुम्ही कॉमन काढलं इथून जर तुम्ही एक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर आत काय येईल बघा तर 1 आणि इथं काय येईल रे वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर आहे का. कारण की बघा ना इथं काय येईल एक्स स्क्वेअर जर कॉमन काढलं तर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर येईल म्हणजे वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं चालेल. सिमिलरली डिनॉमिनेटर मध्ये पण ते काम करून घ्या. आता याचा फायदा काय होतो बघा आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरने डिवाइड करा असं जर केलं तर चालेल. तर या इथं काय झालं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतोय आणि हा आपला काय बनेल रे सेक 2a. आता नीट तुम्ही चेक करा आपल्याकडे कॉस 2a चा फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे कॉस 2a चा फॉर्म्युला आहे. कॉस 2a चा फॉर्म्युला सगळ्यांनी समोर द्यायचा आहे बघा ऑब्झर्वेशन बघा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो काय असतो रे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय असतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यासारखी इमेज दिसते काही त्यासारखी इमेज दिसते म्हणजे पहिल्यांदा मी सेक 2a चा रेसिप्रोकल घेऊन मी ह्याला कॉस 2a मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे ना. सो देअरफॉर सेक 2a ला जर आपण कॉस 2a केलं तर कॉस 2a सेक 2 कॉस 2a काय असतो सेक 2a चा रेसिप्रोकल असतो. तर याचा रेसिप्रोकल म्हणजे काय हा वरती जाईल हा डिनॉमिनेटर काय बनेल रे वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बनेल अपॉन वाय अपॉन एक्स प्लस ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपल्याला या फॉर्म्युला सारखं दिसतंय का सेम हे काम या फॉर्म्युला सारखं दिसतंय बघितलं का. आणि इथून पुढे आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल. लक्षात ठेवा म्हणजे क्लिअरली वाय अपॉन एक्सच्या ठिकाणी मी टॅन थिटा पुट करू शकतो वाय अपॉन एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा पुट करू शकतो किंवा डायरेक्टली तुम्ही असं जर केलं तर चालेल रे बघा वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअरला मी जर टॅन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू टाकली तर काय प्रॉब्लेम आहे का. बघितलं का म्हणजे जर आपण हे पुटअप केलं इथं तर हा फॉर्म्युला आपला क्लिअरली तयार होतोय बघा कॉस 2a इज इक्वल टू 1 मायनस जर वाय अपॉन एक्सच्या ठिकाणी मी टॅन स्क्वेअर ए म्हणजे याला रिप्लेस केलं आपण वाय अपॉन एक्स स्क्वेअरला टॅन स्क्वेअर ने रिप्लेस केलं तर हे काय होतं रे. तर बघितलं का ही आपली आयडेंटिटी बनलेली आहे. आणि सेम आपल्याला मग म्हणजे त्यांनी आपल्याला डायरेक्टली असं रिलेशन दिलेलं नाहीये आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून हे व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागली वाय अपॉन एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू टॅन स्क्वेअर आहे. आता मला सांगा इथं डिफरन्शिएट करायला आपल्याला काय जास्त वेळ लागेल का. हा काय बनेल तुमचा वाय स्क्वेअर इज इक्वल टू डिवायडेड बाय काय बनेल रे डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन ए अशी व्हॅल्यू बनून जाईल. मग मला सांगा हा जो एक्स स्क्वेअर आहे डिवाइडला तो काय होईल रे इकडे मल्टिप्लायला येईल का इथं काय एक्स स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे बघितलं का रिलेशन कसं यूज केलेलं आहे ट्रिग्नोमेट्रीचं. आता इथून पुढे तुम्हाला डिफरन्शिएट करायला काय प्रॉब्लेम येईल. सो वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं डिफरन्शिएट करा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतं रे 2y dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि टॅन स्क्वेअर हा त्याचा कॉन्स्टंट आहे त्यामुळं तो तसाच राहील टॅन स्क्वेअर
ए. आता बघा हे 2 ला 2 काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल. 2 ला 2 कॅन्सल आउट होऊन जाईल. सच दॅट त्यांनी काय म्हणलंय, वाय dy बाय dx इज इक्वल टू एक्स इंटू एफ ऑफ ए. मग आता कम्पेअर करा. कम्पेअर जर तुम्ही केलं, वाय dy बाय dx इज इक्वल टू एक्स इंटू एफ ऑफ ए. सो क्लिअरली एफ ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन स्क्वेअर ए. लक्षात घ्या, ठीक आहे ना. मग क्लिअरली एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे, टॅन स्क्वेअर ए. तर आता आपल्याला काय करायचं आहे, टॅन स्क्वेअर ए. तर आता आपण काय केलेलं आहे, इथं स्मॉल लेटर आहे, ठीक आहे ना, एचं. सो ए ची व्हॅल्यू आपण इथं 2π/3, म्हणजे इथं काय करा, इथं स्मॉल लेटर यूज करा. ए व्हेरिएबल आहे, स्मॉल लेटर यूज करा, कारण की ए आपल्याला स्मॉल ए ठेवायचा आहे, कारण की इथं ए आहे. त्यामुळे एफ ऑफ ए इज इक्वल टू आपण काय करणार आहे, टॅन स्क्वेअर ए. समजतं ना, बाकीचं सगळं सेमच राहील, फक्त इथं ए करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, हा बरोबर आहे, कारण की इथं घेतानाच काय झालं रे, इथं हा आपलं स्मॉल टू ए होता, इथं मी कॅपिटल घेतला होता, ठीक आहे ना. सो इथं स्मॉल ए करा, ठीक आहे ना. इथं काय करा, स्मॉल ए करा. आपला आन्सर आलेला आहे बेटा, ठीक आहे, आपला आन्सर आलेला आहे. मग आता एफ ऑफ ए टॅन स्क्वेअर आहे, सो एफ ऑफ 2π/3 ची व्हॅल्यू काढायला जमेल आपल्याला. एफ ऑफ 2π/3 इज इक्वल टू काय रे, टॅन ए च्या ठिकाणी 2π/3 पुटअप करा, ए च्या ठिकाणी 2π/3 पुटअप करा, आणि टॅन 2π/3 ब्रॅकेटचा काय होईल रे, हा स्क्वेअर होईल. आता टॅन 2π/3 ची व्हॅल्यू सगळ्यांना आली पाहिजे, ठीक आहे ना. टॅन 2π/3 ची व्हॅल्यू काय असते, म्हणजेच हा निगेटिव्ह मायनस टॅन π/3 आहे, निगेटिव्ह मायनस टॅन π/3 आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण 2π/3 म्हणजे कुठे गेलो आपण, सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह. पण आता स्क्वेअर मुळे हा पॉझिटिव्ह, सो मायनस टॅन π/3 म्हणजे किती रे, टॅन 60 डिग्री. त्यामुळे टॅन 60 डिग्री काय असतं आपल्याकडे, √3 असतो. सो √3चा स्क्वेअर, सो मायनस √3चा स्क्वेअर किती होईल रे, 3. त्यामुळे आपलं जे आन्सर आहे तो ऑप्शन काय होईल रे, सी होईल. ऑप्शन सी होईल. किती जणांना समजले? जर एखाद्या मुलाला हे माहित नसेल टॅन 2π/3 ची व्हॅल्यू काय असते, तर त्याने प्रॉपरली बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून यावेत ट्रिग्नोमेट्री मधले, तरच त्याला इथं समजेल, अदरवाईज समजणार नाहीये. कारण की मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की बेसिक गोष्टी खूप मॅटर करतात. कॉस 2π/3 ची व्हॅल्यू कशी आलेली आहे ते एकदा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर एखाद्या मुलाला माहित नसेल तर आपलं टॅन 2π/3 ची व्हॅल्यू, तर टॅन 2π/3 ची व्हॅल्यू आपण कसं काढतो, टॅन हे बघ, 3 1 जा 3 मायनस π/3, आपण अशी ऍडजस्टमेंट करत असतो. समजते का, 3 1 जा 3, पण 2 येण्यासाठी आपण सबट्रॅक्ट केलं, सो पाय मायनस थिटा. मग टॅन पाय मायनस थिटा काय असतं रे आपलं, मायनस टॅन थिटा असतं. टॅन पाय मायनस थिटा काय असतं, मायनस टॅन थिटा, कारण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. तर या पद्धतीने हे आलेलं आहे. आणि टॅन π/3 ची व्हॅल्यू जी आहे आपली, म्हणजे टॅन 60 डिग्री, कारण की साइन 60 √3/2 असतं, त्यामुळे आन्सर आपलं इथं √3 येतं, आणि हे मायनस, आणि मायनसचा स्क्वेअर केला काय होईल, प्लस. तर अशा तऱ्हेने ऑप्शन तुमचा सी होईल. तर बघितलं का कसा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन बनवलेला आहे, त्यांनी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिलेलं नाहीये. इथं तुम्हाला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागेल. इथं तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला समजेल की हा जो फॉर्म्युला आहे सेक 2a चा, हा कॉस 2a चा कॉस 2a मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल. आणि जस्ट याच्या ठिकाणी आपण स्क्वेअर ठेवणार आहे, y/x चा स्क्वेअर इज इक्वल टू टॅन स्क्वेअर. तेव्हा जाऊन तर आपलं y मायनस टॅन स्क्वेअर a असं आपली व्हॅल्यू तिथं येऊन जाईल. तर या टाईपचा क्वेश्चन होता, खूप सोपा क्वेश्चन होता. कॉन्सेप्ट स्टडी असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच सोपा वाटेल. नोट डाऊन, लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला, तर 4 नंबरचं एक्झाम्पल बघा काय लिहिलेलं आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ सेक एक्स ऍट एक्स इज इक्वल टू π/4 गिव्हन दॅट एफ डॅश 1/√2 इज इक्वल टू 3, जी डॅश √2 इज इक्वल टू 1 इज. आता अशा टाईपचं एक्झाम्पल आला ना की मुलं घाबरतात, त्यांना समजत नाही ऍक्च्युअली मध्ये करायचं काय आहे. सिंपल आहे लॉजिक. काही आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत, कॉन्सेप्ट माहिती आहेत, तोच इथं कम्प्लीट करायचा आहे किंवा लावायचा आहे. तर बघा हे आलेलं आहे क्वेश्चन, डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. तर 2 फंक्शन दिलेले आहेत, तर नेमिंग करून घेऊया आपण. समजा मी आता सुरुवातीला काय म्हणलं, याला काय म्हणलं मी, यू म्हणलं. काय म्हणलं, यू इज इक्वल टू काय म्हणूया आपण, एफ ऑफ साइन एक्स. हे एक फंक्शन आहे. विथ रिस्पेक्ट टू कोणता आहे दुसरं फंक्शन, त्याला व्ही म्हणून घ्या. व्ही ची व्हॅल्यू काय आपण म्हणूया, जी ऑफ सेक एक्स.
क्लिअर आहे का? क्लिअर आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर, याचा मिनिंग काय? म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, म्हणजे फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर, दुसरं फंक्शन, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याची व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे ना? आता व्यवस्थित लक्ष द्या. मग आता डिफरन्शिएट करून या, दोघांना आपण डिफरन्शिएट करून घेऊया. म्हणजे काय होईल हे बघा, इथं काय होईल रे, डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल टू, आता याला एक्स सारखं फील करायचंय. हा जो आहे तो आपला एक्स आहे, हा जो आहे आपला, हा जो आपला आहे हा आपला एक्स आहे. काय म्हणायचं याला? एक्स. मग तुम्हाला माहितच आहे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? एफ डॅश एक्स. तर एफ डॅश एक्स, एक्स म्हणजे कोण आहे? साइन एक्स. साइन एक्स. पण तो एक्स आहे का? तो एक्स आहे का? नाही, तो साइन एक्स आहे. त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याकडे? कॉस एक्स. क्लिअर आहे? अगेन डेरिव्हेटिव्ह काय आहे त्याचा? कॉस एक्स. झालं. मग हे झालं आपलं डी यू अपॉन डी एक्स. क्लिअर आहे? क्लिअर आहे. सिमिलरली आपण व्हीचं पण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. सो मी काय करतो, व्हीला इथंच लिहितो. सो व्ही इज इक्वल टू काय रे आपल्याकडे? एफ ऑफ सॉरी जी ऑफ सेक एक्स. तर आता याचं डेरिव्हेटिव्ह पण काय करणार आपण? विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार. सो डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू, याला पण आपण थोडीसाठी काय म्हणणार आता? याला काय म्हणणार आपण? एक्स म्हणणार. जी ऑफ एक्स. सो जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं रे? काय असतं? जी डॅश ऑफ एक्स. पण एक्स कोण आहे आता? सेक एक्स आहे. पण तो एक्स आहे का? नाही. त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. मग सेक एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. समजते सगळ्यांना? समजते का? सो बस डी यू अपॉन डी व्ही, डी यू बाय डी एक्स इज इक्वल डी व्ही बाय डी एक्स आपल्याकडे आलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि इथं पण आपल्याला गिव्हन्स व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर मी काय करतो, इथून पहिल्यांदा हे आपण काम करूया. सो मला सांगा डी यू अपॉन डी व्ही, डी यू अपॉन डी व्ही काय येईल आपलं? काय येईल? एफ डॅश ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन जी डॅश ऑफ सेक एक्स इंटू सेक एक्स टॅन एक्स, असं आपलं इथे इक्वेशन बनून जाईल. डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यूज काढल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. आता बघा त्यांनी काय म्हणलेलं आपल्याला, ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 ला व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्या. ठीक आहे ना? सो ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 ला आपण व्हॅल्यू पुटअप करून देऊया. आता लिहूया तुम्ही डायरेक्टली. तुम्ही एक एक सॉल्व्ह करू शकता, एक पण सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्ही डी यू अपॉन डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 असं करू शकता. डी व्ही अपॉन डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4, आणि तुम्ही थ्रू आउट केलं तरी पण तुमचा आन्सर येऊन जाईल. सो डी यू बाय डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 ला, ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. मग काय येईल आता? एफ डॅश, मग एक्सची व्हॅल्यू टाकून द्यायचं. काय येईल? साइन पाय बाय 4 इंटू 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 कॉस पाय बाय 4 डिवायडेड बाय जी डॅश सेक पाय बाय 4 इंटू सेक पाय बाय 4 इंटू टॅन पाय बाय 4, असं जरी केलं तरी पण चालतंय. ठीक आहे ना? इथं मुलाला नेमिंग नसल्यामुळे मुलांना समजत नाही आणि सॉल्व्ह करता येत नाहीये. काही नाहीये, वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आता एफ डॅश साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते? 1 अपॉन रूट 2. बघा, तीच व्हॅल्यू त्यांनी तर घेऊन दिलेली आहे. म्हणजे त्यांनी बरोबर क्वेश्चन मध्ये सेटअप केलेला असतो. लक्षात ठेवा मुलांनो, क्वेश्चन मध्ये व्यवस्थित सेटअप केलेला असतो. घाबरायचं नाही. या गिव्हन व्हॅल्यूचा यूज होणार आहे. आपलं पहिलं काम काय? डिफरन्शिएट आलं की डेरिव्हेटिव्ह घ्या. तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या, ऑटोमॅटिक तुमचा आन्सर येऊन जाईल. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की आन्सर येणारच. कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आपली? 1 अपॉन रूट 2 असते. ठीक आहे. डिवायडेड बाय जी डॅश ऑफ, जर कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू जर 1 बाय रूट 2 असेल, तर सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय रे? आपली रूट 2 येईल, कारण की तो त्याचा रेसिप्रोकल असतो. इंटू सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आहे? मग इथं परत रूट 2, आणि टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते? 1. झालं. मग आता एफ डॅश 1 अपॉन रूट 2 आणि जी डॅश रूट 2 च्या व्हॅल्यू तुम्हाला इथं गिव्हन दिलेले आहेत. बघितलं का? व्हॅल्यू पुटअप करून द्या लगेच. काय येईल हे? एफ डॅश 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 इंटू 1 अपॉन रूट 2 डिवायडेड बाय जी डॅश रूट 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 इंटू हे रूट 2 आणि हे 1. सो किती मग? 3 अपॉन रूट 2 इंटू हे रूट 2 इंटू 1 रूट 2 येईल, म्हणजे रूट 2 येईल. वरती गेलं तर हे काय होईल? 1 अपॉन रूट 2, म्हणजे आपलं आन्सर आलं 3 अपॉन 2. रूट 2 इंटू रूट 2 2. सो क्लिअरली फायनल आन्सर आपलं काय होऊन जाईल मग? 3/2. बघितलं का? ऑप्शन मध्ये बघा मग कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर सेकंड, दॅट इज बी.
तर या टाईपचे क्वेश्चन्स इथं आलेले आहेत आणि या टाईपचे सगळे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत प्रॉपरली. कॉन्सेप्ट जर आपल्याकडे असेल, बेसिक ट्रिग्नॉमेट्रीच्या बघा, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले याच्यामध्ये लागतात भरपूर सारे, कारण की ट्रिग्नॉमेट्री प्रॉपरली यूज होत आहे. डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजेत, फॉर्म्युले माहित पाहिजेत, कॉन्सेप्ट माहित पाहिजे. आणि पहिली गोष्ट, क्वेश्चन आल्यानंतर थांबू नका. ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्ह म्हणलंय ना, तर डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता, याचं घेऊ शकता. विथ रिस्पेक्ट टू म्हणलंय म्हणून तुम्ही हे काम करू शकता आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं गिव्हन व्हॅल्यू दिलेले असतात आणि बरोबर सेटअप तयार असतो आणि आपला आन्सर येऊन जातं. सो अशा तऱ्हेने आज आपण जवळजवळ 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल, त्यामुळे मी ट्राय करतोय की अर्धा तासाचे म्हणजे 30 मिनिटाचे व्हिडिओज बनले पाहिजेत. तर सेम आपण नेक्स्ट पार्ट पण घेणार आहोत. जवळजवळ भरपूर सारे क्वेश्चन आपण 2026 चे सगळे क्वेश्चन मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आहे. त्यामुळे व्हिडिओ लेंथी जाईल, त्यामुळे सध्याला तर मी 4च क्वेश्चन घेतोय. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच अपलोड करणार आहोत. सो या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला 101% या चॅनलवरती फायदा होणार, कारण की तुम्हाला असेच सेम क्वेश्चन 2027 मध्ये येताना दिसतील. ठीक आहे. सो नोट डाऊन.